इथं आम्ही आमचे पत्ते ओपन करण्याआधीच तुझा डाव फिसकटला की ग. आम्हाला काही करावंच लागलं नाही. कसं आहे शाले? तुम्ही म्हणाल तसं वहिनी. नाही ग, आम्ही नाही. इथं स्वतः घरमालकांनी जागा दाखवून दिली आहे. तवा निघायचं. वहिनी एक मिनिट, जागा दाखवायची राहिली ना. ते आउट हाऊस दिसतंय ना, तिथं जाऊन राहायचं. कृष्णाई कितीदा जरी म्हणल्या ना ये ये, इकडे यायचं नाही, तिथंच गप्प पडून राहायचं. हा, आणि कशी नशिबानं थट्टा आज मांडली. गाणं येत असेल ना? हा, येतच असेल की. ते गुणगुणत जायचं. दादा, खीर आणली. मी दूध मागितलेलं ना, काय ह्याच्यात पण चॉईस नाहीये. काही पण तुमच्या सावित्रीताईनं सांगितलंय. दादा प्लीज ओरडू नकोस, घाबरायला होतं. खाऊन घे, बरं वाटेल तुला. बरं वाटतंय आता. कृष्णाईनं केली आहे ना. नाहीतर तो बटाट्याचा रस्सा विचार केला ना तरी डोळ्यातून पाणी येतं. हे सांग ना, कुणी केली आहे खीर? तुला माहिती हवीच आहे का की खीर कुणी केली आहे? हो. मग एक काम करूयात, मी जाते आणि खाली जाऊन तुला मेसेज करते की कुणी खीर केली आहे. का? कारण परत तू चमचा फेकणार, वाटी फेकणार, उगाच फुकटची आदळापट नको. प्रिया, तू पण काय म्हणजे दादा, तुझ्याशी बोलायची भीतीच वाटायला लागली. अरे परवा पुरणपोळीचं ताट उधळलंस, आता हे. प्रिया बस, मला सांग बघू, कुणी केली आहे खीर? ही खीर सुद्धा सावित्रीताईंनीच केली आहे. काय? हो, आणि याहून महत्वाचं म्हणजे तिला कुणी सांगितलं नव्हतं हे करायला. कृष्णाईने तिला मदतीसाठी बोलवलं होतं आणि तिला विमल मावशीचा फोन आला. फोनवर बोलायला वेळ लागला तिला, म्हणून कुणालाही न सांगता सावित्रीताईने स्वयंपाक करून टाकला एकटीने. आणि नंतर कृष्णाईने सांगितलं तिला की तुला आवडतं ना तिखट, म्हणून तिखट घाल. आणि त्यानंतर सुद्धा कुणालाही न सांगता तिने आपल्याला सरप्राईज म्हणून हे डेझर्ट बनवलं. आणि अशा मुलीला अपमान करून घराच्या बाहेर हाकललंय साधा. जाऊ दे, मी तर लहानच आहे, मला कुठे काय कळतं. माझं काहीच म्हणणं नाही. तू मोठा आहेस, आपल्या घरात सगळ्यात जास्त समंजस आहेस. तू बघ काय ते. कृष्णाई, मी तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे, या मिस वशिलांना ना एक वाईट सवय आहे स्वतःहून दत्तक जाण्याची. नाही, कोणी मदत मागो ना मागो, जिथे तिथे ना आगंतुकासारखी टपकतातच.
नाही, नोकरी हवी होती, नोकरी दिली. काय राहायला जागा नाही, घर दिलं. फडके गेला म्हणून सेक्रेटरी म्हणून 24 तास तिला माथ्यावर मारून घेतलं. सर मी इथे आहे. इथे इतक्या रात्री एकट्या काय करताय? तुमच्याच बोलण्याचा विचार करत होते सर. ते आता इथून रिक्षा पण मिळणार नाही आणि एवढ्या रात्रीची एसटी पण मिळणार नाही, नाहीतर इथनच जाणार होते. तुम्ही इकडून जा असंच सांगायला आलायत ना? मी वशिला, होळीच्या दिवशी ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. ऍक्शन आणि रिॲक्शन यामध्ये 2 सेकंदाचा ना पॉज असतो. या वाक्याचा ना जरा विचार करा. हो सर, बरोबर आहे. जसा तुम्ही डायनिंग टेबलवर बोलताना विचार केला होता तसा ना? नाही म्हणजे तसाच असेल. हेच हेच याचबद्दल बोलत होतो मी. हे लगेच ना जजमेंट देऊन मोकळं व्हायचं. सॉरी सर. शांत बसा. मी इथे काहीतरी बोलायला आलोय, ते मला बोलू देत. बघा मी वशिला, मला फार काही बोलायचं नाहीये. मला फक्त 3 शब्द बोलायचे आणि मी निघून जाणार. मान खाली करा, बघू नका माझ्याकडे. मिस वशिला, तुम्हाला मान खाली करा म्हटलं होतं ना मी. मिस वशिला, मी तुम्हाला आता जी गोष्ट सांगणार आहे ना ती सहसा मी बोलत नाही. म्हणजे आय हेट दॅट वर्ड. पण तरी मला आज तुम्हाला ती गोष्ट सांगावी लागतीये. मिस वशिला, बघा तुम्हाला दिसतच असेल मला किती अवघड जातंय. मिस सावित्री, आय एम सॉरी. सर तुम्ही सॉरी म्हणायला आला इकडे? हे बघा, म्हणजे मी सहसा कधी चुकत नाही, पण माणूस आहे ना मी पण, म्हणजे कधी कधी चुकू शकतो. आणि मिस वशिला, तुम्ही तशा नशीबवान आहात की तुम्हाला माझ्याकडून ही गोष्ट ऐकायला मिळाली, ते 2 दिवसात 2दा.
बघा म्हणजे मला माहिती नव्हतं की कृष्णाईने तुम्हाला जेवणामध्ये तिखट वाढवायला सांगितलं होतं. म्हणजे मला खरं तर तिखट जेवण आवडतं, पण मला तोंड आलंय हे कृष्णालाही माहिती नव्हतं ना. म्हणजे मी थोडासा ओव्हर रिॲक्ट झालो, पण त्यासाठी मी आत्ता जे बोललो ते बोललो. आणि खीर चांगली झाली होती. खीर चांगली झाली होती. ठीक आहे सर. अहो ठीक आहे काय? खीर खरंच चांगली झाली होती. हो सर, तुम्ही म्हणतायत तसं. मी म्हणतो तर नाही, खीर चांगलीच झाली होती. हे बघा मी स्वशीला मी चांगल्याला चांगलं म्हणतो आणि वाईटाला वाईट म्हणतो. आणि हा, खीर चांगली झाली होती. आणि ओके सर, एक गोष्ट बोलू का? म्हणजे तुमच्याकडनं मी एक गोष्ट शिकलीये. ते तुम्ही म्हणला होतात ना की फक्त माफी मागून नुकसानाची भरपाई नाही होत. तर मग आता तुम्हाला पण भरपाई करावी लागेल. मग मी आता काय करणं अपेक्षित आहे? सर, तुम्ही मगाशी एवढी फेकाफेकी केलीत, मला वाटेल तसं बोललात, तर मला पण आता चान्स मिळाला पाहिजे तुम्हाला उलटून काहीतरी बोलायचं. नाही म्हणजे तुम्ही मला कानाखाली नव्हती मारली, फक्त धमकीच दिली होती. तसं मी पण नुसती म्हणजे पिटंपाट झाली ना सर आता. I like it. I like it. I like it मिस वशिला. म्हणजे कृष्णाई आणि प्रिया सोडून कोणाची हिंमत होत नाही माझ्याशी असं बोलण्याची. म्हणजे कधी कधी त्यांची पण होत नाही, पण तुम्ही केलीत. तुम्ही केलीत मिस वशिला. आय लाईक इट. गुड नाईट. गुड नाईट सर. सॉरी. सॉरी, झोप. काही होतंय का? मग हे काय होतंय? अगं चमकी, तो तिरसट माझ्याशी स्माइल करत बोलला. म्हणजे
सावे, आज पतूर इतक्या पोरांनी तुला स्माइली देऊ दे आपले जबडे फाडून घेतले, पण तू त्यांना हिंग लावून बी विचारलं नाही. पण ओ कवठेकर, तुला जरा स्माइल करून काय बोलला, केवढी हुरळून गेलीस बघ की. असं तर नाही ना की त्याला हेट करता करता त्याला लव शिप दिलीस आणि त्यालाच आपला ड्रीम हिरो समजलास? ए काय वेडीस काय काहीतरीच काय तो आणि माझा ड्रीम हिरो हड. तुला म्हणलं ना मी चमके, माझ्या ड्रीम हिरोची एंट्री कशी होईल? पिक्चर मधल्या हिरो सारखी एकदम फुल टॉस. तो आला रे आला की नुसती गा गा होईल. हा दिसला की नुसती राख 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 होती. मी काय म्हणते सावे, पण राख या घेतूनच येते, म्हणजे असं काही नाही ना? ए हे बघ, त्याला घेऊन सिरियसली चेष्टा नाही करायची हा माझी, मी आधीच सांगते. मी खरंच सिरियस होऊन आणि घरी पाठवेन मग तुला. नाही नाही, सॉरी सॉरी, मी कुठं काय बोललो, काहीच बोललो नाही. पण मी इथंच बरी आहे. मी काय म्हणते सावे, तो तिरसट थोडस स्माइल देऊन बोलला, हे म्हणजे खरंच मोठी अचिव्हमेंट म्हणायला हरकत नाही. तू त्याच्यासोबत भांडू नको म्हणजे झालं. त्याच्यासोबत जसं चाललंय ना, चालू दे. चमके, एखाद्याला कामात यश मिळत नसलं ना की त्याने कामाची पद्धत बदलावी, तत्व नाही. माणसाने झाडासारखं असावं, पानं बदलावी, मूळ नाही. तो भांडला की मी पण भांडला. सावे, असं नकोस करू. त्यांनी एक पाऊल पुढे घेतलंय ना, आता तू उगाच खाजून खरूच काढू नको म्हणजे बस. एवढंच म्हणायचं मला. हो, झोप आता. झोपते, तू बी झोप. आतापर्यंत केलेल्या कामात कुठेतरी अर्ध पाऊल पुढे आलोय ना, याचा आनंद आहे मला. आणि या आनंदानं फक्त कामापुरतोय बरं का. उगाच काहीतरी दुसरं डोक्यात ठेवू नकोस तू. झोप आता गप, नाहीतर मामा उठल. सावे, तुझा बासुरीवाला आला बघ. झोप गप. काय करू मी या बासुरीवाल्याचं? जाऊ दे, परत बाहेर गेले की सटके. अर्जुन, थांब. अर्जुन, तू लोकांसाठी काय केलंस, काय करतोस हे कदाचित लोक लक्षात नाही ठेवणार. तू काय बोलून गेलास हे कदाचित लोक विसरतील, पण तू वागतोस कसा हे लोक कधीच विसरणार नाहीत, ते लक्षात ठेव. कालचं तुझं वागणं जरा. दादा, मला मान्य आहे माझी चूक झाली आणि त्यासाठी मी सॉरी सुद्धा म्हटलं. गुड, आवडलं मला तुझं जेस्चर. गुड. आणि हे बघ, सावित्री मॅडम खरंच खूप चांगले आहेत, गुणी मुलगी आहे ती. त्यांना वशिल्यावरती नाही, त्यांच्या कर्तृत्वावरती नोकरी मिळाली. त्या क्वालिफाईड होत्या म्हणून त्यांना नोकरी मिळालेली. तू त्यांना सारखं मिस वशिला म्हणतोस, हे खरंच मला नाही आवडत. सावित्री मॅडम खरंच खूप चांगले आहेत. तू त्यांना सारखं मिस वशिला म्हणतोस, हे खरंच मला नाही आवडत. खरं तर ना, तुम्ही दोघेनं मला एकसारखे वाटता. म्हणजे तुम्ही दोघंही भविष्याचं चित्र काढत नाही,
तर वर्तमानाचं चित्र कसं सुरेख दिसेल याकडं तुमच्या दोघांचाही कल असतो. दादा, मी चुकलो हे सांगतोस इतपत ठीक आहे, पण ती आणि मी, तिचं आणि माझं कंपॅरिझन का? अरे म्हणजे मला इतकंच म्हणायचंय का सावित्री मॅडम खूप हालाकीच्या परिस्थितीतनं स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही स्वप्न उराशी बाळगून इथं आलेले आहेत. हे बघ, आतापर्यंत केलेल्या कामात त्यांनी काही चूक केली आहे का? त्यांनी आपल्या कामामध्ये कधी दिरंगाई केली आहे का? उलट त्या स्वतःचं काम सांभाळून आपल्या सगळ्यांचं मन राखण्याचा प्रयत्न करत असतात. का? कशासाठी? आता असं बोलल्यानंतर मी पुढे काय बोलू? मला फक्त इतकंच वाटतं का आपल्या वागण्यामुळे त्यांच्या स्वप्नांना तडा तर जात नाहीये ना, याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. अर्जुन, किती साधी अपेक्षा होती रे त्यांची की तू त्यांचं कौतुक करावंस, स्वयंपाक छान झाला एवढं साधं त्यांना म्हणावंस तोंडावरती. बघ, ऑफिसचं काम सांभाळून एवढा सगळा व्याप सांभाळून त्या तुझ्यासाठी एवढं सगळं करतात. तुझ्यासाठी त्यांनी एवढा छान स्वयंपाक केला. या मिस वशिलाची एवढी तरफदारी का करतो दादा?